वडिलांचा त्याग. सखाराम आणि सावित्री हे लहानशा गावात राहत होते. सखाराम एक मेहनती शेतकरी होता, जो आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्र कष्ट करत होता. त्याच्या कुटुंबात एकच मुलगा होता, संजय. संजय त्याच्या आईवडिलांच्या डोळ्याचा तारा होता. सखारामच्या मेहनतीच्या बळावर संजयचं बालपण सुखकर होतं. त्यांना जरी गरिबीचा सामना करावा लागत असला तरी सखारामने कधीच आपल्या मुलाच्या शिक्षणात आणि संगोपनात कसलीही कमतरता येऊ दिली नाही. संजयला शिक्षणाची खूप आवड होती आणि त्याचे सर्व शिक्षक त्याच्या हुशारीचे कौतुक करत असत. संजयला त्याच्या लहानपणीची अनेक आठवणी आजही ताज्या होत्या. त्याचे वडील कसे त्याला खांद्यावर घेऊन शाळेत सोडायला जात ते पाहून त्याचे मित्रही त्याचा हेवा करायचे. प्रत्येक रक्षाबंधनाला संजयच्या बहिणीच्या नजरेतून वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत असे. सखारामने त्याच्या मुलासाठी अनेक कष्ट सोसले होते. त्यांनी स्वतःच्या इच्छांना कधीच महत्त्व दिले नाही, कारण त्यांना त्यांच्या मुलाच्या भविष्याची चिंता होती. संजयच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी अनेक बलिदाने दिली, जे संजयला आता लक्षात आले होते. कुटुंबाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. कधीकधी परिस्थिती इतकी बिकट होत असे की त्यांना 2 वेळच्या जेवणाचीही शंका वाटत असे. पण सखारामने कधीच हार मानली नाही. त्याने संजयच्या शिक्षणासाठी कष्ट करायचं ठरवलं होतं. सखारामच्या दृढनिश्चयामुळे संजयला चांगलं यश मिळालं होतं. त्याच्या मेहनतीमुळे संजयने शाळेत चांगले यश मिळवले. प्रत्येक यशामागे सखारामची प्रेरणा आणि त्याग होता. संजयने शाळेत उत्तम यश मिळवले आणि त्याच्या यशामुळे त्याच्या वडिलांचे मन अभिमानाने भरून आलं. कॉलेजमधील पहिल्या वर्षातही संजयने चांगले गुण मिळवले. सखारामने संजयला सदैव प्रोत्साहित केले आणि त्याला नेहमी मार्गदर्शन केले. एक दिवस सखारामला अचानक त्रास होऊ लागला. त्याच्या तब्येतीत हळूहळू घट झाली. संजयला याची फार चिंता वाटू लागली. त्याने आपल्या वडिलांची काळजी घेतली आणि त्यांना योग्य उपचार मिळवून दिले. संजयच्या यशाचे श्रेय त्याने नेहमी आपल्या वडिलांना दिले. त्याच्या वडिलांच्या त्यागामुळेच आज तो इथे पोहोचला होता. एके दिवशी संजयने आपल्या वडिलांचे पाय धरून आभार मानले. तेव्हा सखारामच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. सखारामच्या जीवनाचे अंतिम वर्षे समाधानाने भरलेले होते. संजयच्या यशाने त्यांना खूप आनंद मिळाला होता. त्यांचे संस्कार आणि प्रेम संजयच्या आयुष्यात नेहमीच प्रेरणा बनून राहिले. ही कथा प्रत्येक वडिलांच्या अथक प्रेमाची आणि त्यांच्या त्यागाची आठवण करून देते. वडिलांच्या प्रेमाची किंमत शब्दात मोजता येत नाही. त्यांच्या प्रत्येक कष्टामागे एकच स्वप्न असतं, आपल्या मुलांना यशस्वी आणि आनंदी पाहण्याचं. सखाराम रोज पहाटे उठून आपल्या शेतात काम करायला जात असे. त्याच्या अंगावर घामाच्या धारा वाहत असत. जरी त्याच्याकडे संसाधने कमी असली तरी त्याच्या मेहनतीत कधीच कमतरता नव्हती. सावित्री घरातील जबाबदारी सांभाळत होती आणि संजयला अभ्यासात मदत करत होती. संजयने शाळेत चांगले गुण मिळवून दाखवले आणि त्याच्या वडिलांचे मन अभिमानाने भरून आले. सखारामने ठरवले होते की संजयला चांगले शिक्षण मिळवून द्यायचे. त्याने आपल्या शेतातील काही जमीन विकली आणि संजयला शहरात उच्च शिक्षणासाठी पाठवले. संजयने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि आपल्या वडिलांच्या मेहनतीचे फळ चांगल्या गुणांच्या रूपात दिले. सखारामने आपल्या गरजा कमी केल्या, पण संजयच्या शिक्षणात कधीच कमी पडू दिले नाही. संजयला आपल्या वडिलांच्या त्यागाची जाणीव होती, त्यामुळे त्याने कधीही मेहनतीत खंड पडू दिला नाही. संजयच्या यशाने त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होतं. एक दिवस संजयचे वडील शेतात काम करत असताना अचानक बेशुद्ध पडले. संजयला ही बातमी समजताच तो ताबडतोब गावाकडे धावला.
डॉक्टरांनी सखारामला तपासून सांगितले की त्याच्या शरीरात अनेक आजार वाढले आहेत. संजयने आपल्या वडिलांना शहरात उपचारासाठी नेले. सखारामची तब्येत हळूहळू सुधारत होती, पण त्यासाठी संजयला आर्थिकदृष्ट्या मोठा खर्च करावा लागत होता. संजयने आपल्या नोकरीत सगळे पैसे वडिलांच्या उपचारासाठी खर्च केले आणि त्याचे मित्र आणि सहकारीही त्याला मदत करत होते. सखारामच्या उपचारांनी त्यांची तब्येत हळूहळू सुधारली. संजयने आपल्या मेहनतीने नोकरीत उत्तम यश मिळवले. त्याला एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदावर काम मिळाले. संजयच्या यशाने सखाराम आणि सावित्री खूप आनंदी झाले. संजयने आपल्या वडिलांना त्यांच्या त्यागाची फळे मिळवून दिली. एके दिवशी संजयने आपल्या वडिलांच्या पायावर डोके ठेवून आभार मानले. तेव्हा सखारामच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांना आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता आणि संजयला आपल्या वडिलांचा अभिमान. सखारामच्या जीवनातील हे शेवटचे वर्ष खूप सुखदायक होती. संजयने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले होते. सखारामला आपल्या मुलाच्या यशाचे खूप अभिमान वाटत होते. त्यांनी आपल्या मुलाला शिकवलेल्या मूल्यांनी आणि संस्कारांनी संजयच्या आयुष्यात खूप मोठा प्रभाव पाडला होता. सखारामच्या मृत्यूनंतरही संजयने त्याची शिकवणी कधीच विसरली नाही. त्याने आपल्या वडिलांच्या आदर्शानुसार जीवन जगले आणि त्यांच्या प्रेमाची आठवण सदैव मनात ठेवली. वडिलांचे प्रेम आणि त्याग हे शब्दात मोजता येत नाही. त्यांच्या प्रत्येक कष्टामागे आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे स्वप्न असते. सखाराम आणि संजयच्या या कहाणीने हे शिकवले की वडिलांचे प्रेम अमर असते आणि त्यागाला कधीच विसरता येत नाही. संजयने आपल्या वडिलांच्या आजारपणातून मिळवलेल्या शिकवणीमुळे आपले जीवन अधिक जबाबदारीने सुरू केले. तो आता एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदावर होता आणि त्याचे काम त्याला खूप आवडत होते. त्याच्या मेहनतीमुळे कंपनीत त्याचे नाव आणि सन्मान वाढले होते. पण एक दिवस त्याच्या कंपनीत अचानक आर्थिक संकट आले. संजयला या संकटाचा सामना करायचा होता आणि आपल्या वडिलांच्या शिकवणीनुसार त्याने धीर धरला. कंपनीच्या अडचणीमुळे संजयला खूप कामाचा ताण येत होता. त्याने दिवसरात्र मेहनत करून कंपनीला या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. या काळात त्याच्या वडिलांचे शब्द त्याच्या मनात नेहमीच घोळत होते. कष्ट करण्याला कधीही घाबरू नकोस. आपल्या कष्टानेच आपल्याला यश मिळेल. संजयच्या अथक प्रयत्नांमुळे कंपनीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात यश आले. त्याच्या मेहनतीचे फळ म्हणून त्याला कंपनीने मोठ्या पदावर बढती दिली. संजयने आपल्या वडिलांच्या शिकवणीनुसार काम केले आणि त्यांचे यश पाहून त्याच्या सहकाऱ्यांनाही प्रेरणा मिळाली. सखारामच्या शिकवणुकीचा आणि त्यागाचा प्रभाव संजयच्या जीवनात स्पष्ट दिसत होता. त्याच्या यशामागे त्याच्या वडिलांची प्रेरणा होती आणि त्याचे कष्टाचे फळ त्याच्या जीवनात चमकले. संजयच्या यशामुळे संपूर्ण कुटुंब आनंदी होते. सावित्रीने आपल्या पतीची शिकवणीचा आणि मुलाच्या यशाचा गौरव केला. संजयने आपल्या वडिलांच्या आठवणींना जपले आणि त्यांची शिकवण आपल्या मुलांनाही दिली. तो नेहमी म्हणायचा, माझ्या वडिलांनी मला जीवनातील खरा अर्थ शिकवला आहे. त्यांच्या त्यागामुळेच आज मी इथे आहे. सखारामच्या शिकवणी आणि त्यागाने संजयचे जीवन खूप बदलले होते. त्याने आपल्या वडिलांच्या आदर्शानुसार जीवन जगले आणि त्यांची शिकवण आपल्या मुलांना दिली. सखारामचे जीवन एक उदाहरण होते जे संजयने आपल्या मुलांना शिकवले. कष्ट आणि त्याग, त्यामुळेच खरे यश मिळते. सखारामचे प्रेम आणि त्याग संजयच्या जीवनात सदैव जिवंत होते. त्याच्या वडिलांचे जीवन त्याच्यासाठी एक प्रेरणा होते आणि त्याने त्याच्या शिकवणीला आपल्या जीवनात कायमचे ठेवले. संजयच्या यशात आणि कुटुंबाच्या आनंदात सखारामचे प्रेम सदैव झळकत राहिले. ही कथा केवळ एका वडिलांच्या त्यागाची आणि मुलाच्या यशाची नाही, तर ती शिकवते की प्रेम आणि त्याग हे जीवनाचे खरे मूल्य आहेत. सखाराम आणि संजयच्या या कहाणीने हे सिद्ध केले की वडिलांचे प्रेम आणि त्याग कधीच विसरता येत नाही.
ते सदैव आपल्या हृदयात जिवंत राहतात. संजयने आपल्या वडिलांच्या आदर्शानुसार जीवन जगून त्यांच्या आठवणींना जपले आणि त्यांच्या प्रेमाने त्याला जीवनातील सर्व कष्टांना सामोरं जाण्याची ताकद दिली.